मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील गोंदीखेडा चारण गावात 7 एप्रिल 2026च्या मध्यरात्री एक अशी घटना घडली जिने माणुसकीला काळीमा फासला गेलाय। आपल्या पतीच्या मृत्यूवर ढसाढसा रडणारी आणि दरोडेखोरांनी सर्व लुटून नेल्याचा कांगावा करणारी पत्नीच अखेर आपल्या पतीच्या हत्येची मुख्य सूत्रधार निघाल्याने संपूर्ण परिसरात सध्या एकच खळबळ माजली आहे। केवळ 6 तासांच्या आतच धार पोलिसांनी या हत्येच्या गुंतागुंतीच्या कटाचा पर्दाफाश केला असून आरोपी पत्नी प्रियांका पुरोहित आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकलेल्या आहेत। या थराराची सुरुवात झाली 7 एप्रिलच्या रात्री। 27 वर्षीय प्रियांका पुरोहितने आरडाओरडा करत गाव गोळा केलं। तिने पोलिसांना दिलेल्या जबाबाने सुरुवातीला सर्वांच्याच अंगावर काटा आलेला होता। अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून आम्हाला ओलीस ठेवलं। पती देवकृष्ण यांनी प्रतिकार केला असता त्यांची निर्गुण हत्या केली आणि घरातील 3.5 लाखांचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले, अशी बनावट कथा प्रियांकाने रडत रडत पोलिसांना ऐकवली। मात्र या कथेत अनेक त्रुटी होत्या, ज्या धारचे SP मयंक अवस्थी यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत। तपासादरम्यान पोलिसांना पहिला संशय आला तो म्हणजे लुटीच्या दागिन्यांचा। ज्या दागिन्यांची चोरी झाल्याचं प्रियांकाने सांगितलेले होतं ते सर्व दागिने घरातच सुरक्षित सापडले। आणि दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे देवकृष्ण यांच्या डोक्यावर झालेल्या 12 इंची खोल वाराचा। हा वार एखाद्या दरोडेखोराने घाईत केलेला नसून अत्यंत क्रूरतेने आणि रागाच्या भरात केल्याचं स्पष्ट दिसत होतं। प्रियांकानं स्वतःचे हातपाय बांधले गेल्याचा दावा देखील केला होता, परंतु तिच्या शरीरावर जखमेची एकही खूण नव्हती। प्रियांकाच्या वारंवार बदलणाऱ्या जबाबांमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे प्रियांकाची कसून चौकशी सुरू झाली। चौकशीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या प्रियांकाने अखेर आपला गुन्हा कबूल केला आणि एका भयानक कटाचा उलगडा झाला। प्रियांका मूळची महाराष्ट्रातील असून तिचे लग्न वयाच्या 15व्या वर्षी देवकृष्ण याच्याशी झालेलं होतं। मात्र लग्नाच्या 10 वर्षानंतरही तिचे तिच्याच समाजातील कमलेश पुरोहित नावाच्या तरुणाशी प्रेम संबंध होते। कमलेश सोबत नवीन आयुष्य जगण्यासाठी तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचं ठरवलं। या हत्येसाठी कमलेशने सुरेंद्र नावाच्या एका गुंडाला 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती। गुन्ह्याच्या रात्री प्रियांकाने जाणीवपूर्वक घराचा दरवाजा उघडा ठेवला। सुरेंद्र घरात शिरताच तिने खुनेने आपला पती कुठे झोपला आहे हे दाखवलं आणि ती बाजूच्या खोलीत निघून गेली। देवकृष्ण गाढ झोपेत असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली। हत्या झाल्यानंतर 15 मिनिटांनी प्रियांकाने आरडाओरडा करून दरोड्याचं नाट्य रचलं। हत्येच्या अवघ्या 5-6 दिवसांपूर्वीच प्रियांका मुद्दाम आपल्या माहेरून सासरी परतलेली होती, जेणेकरून या कटाची अंमलबजावणी करता येईल। या प्रकरणी पोलिसांनी प्रियांका आणि तिचा प्रियकर कमलेश या दोघांना अटक केली असून हत्येची सुपारी घेणारा सुरेंद्र अद्यापही फरार आहे।